धन्यवाद. एक शिलाईवाली होती बघा. शिलाईवाली होती तर शिवून 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 लेकरा बाळांचा सांभाळ केलेला होता तिने. गरीब बिचारी, गरीब महिला. आणि एवढे कपडे शिवायचे, एवढे कपडे शिवायचे. कोण कमी द्यायचं, कोण जास्त द्यायचं, असं करून करून घराचा गुजारा करायची बिचारी. आणि मग असं करून करून तिच्या डोळ्याला जरा त्रास झाला. तर मग आता म्हणली बाई एवढं मोठं लेकरं कशी सांभाळू मी. नवरा तर काही कामाला जात नाही, काय नाही. नवरा तर घरामध्येच असते, टी व्ही बघत बसलेला असते. मग आता काय करायला पाहिजे. मग मोठी पोरगी होती 10वीला. तर ती पोरगी म्हणली, आई माझी 10वी झालेली आहे, मी बाहेरून परीक्षा देते, मी मिशन चालवते. आता आपल्या लेकरं म्हणल्याच्या नंतर आपण शिकवतो किंवा शिकवतो ना आपण, असं थोडे नाही शिकवत. तर मग शिकलेली होती ती पोरगी 10वीवाली. आणि दुसरी पोरगी होती तर तिला आपलं काचं बटणं करायला येत होते. आणि नवरा पण तिचा काचं बटणं करायचा. आणि लहान लहान लेकरे होते ना, ते बघायचे, म्हणायचे आम्हाला पण आई शिकव, आम्हाला पण शिकव. म्हणायची मोठं झालात ना तेव्हा शिकवून, आता नाही. 2 मुली शिकायल्यात ना, शिकू दे, असं म्हणायची. पण ती मोठी मुलगी कामाला आली की 10वी करून सोडली बघा तिने. 10वी करून सोडली आणि नंतर मग आलं की तिच्या कामाला. मग आता हिचं ऑपरेशन करायचं डोळ्याचं. तर मग बघा डोळ्याचं ऑपरेशन करायला गेली, तिथंच लागलं 2-3 दिवस तिथंच लागलं. तिथं लागलं तर मग मोठी पोरगी आहे बघा, सगळे ब्लाऊज शिवायची, फ्राके शिवायची, म्हणजे असं जुनं पुराणं शिवायची. मग रोज पैसे येऊ लागले तर मग तिला काही हेच नाही कळलं की आपली आई दवाखान्यात आहे, आपल्याला कमी पडायला लागली, आपल्याला कमताई पडायला लागली. काहीच नाही जाणवलं आणि बापालाही नाही जाणवलं. हां, जसं आई कमवत होती तसंच पोरगी कमवायला लागली आणि बाहेरून परीक्षा द्यायला लागली. नंतर दवाखान्यातून आली ना 2-3 दिवसांनी, तर सगळे 2-4 ब्लाऊज शिवून ठेवले, जुनं पुराणं लोकांचं शिवलं. बघा ना किती पोरगी हुशार. आणि मग आईला वाटलं आता बघा पोरगी पण आपल्या हाताखाली आली या, आता 10वी तर झालेली आहे, लग्न काय 2-4 वर्षे करायचं नाही, असं समजलं. तर मग जुनं पुराणं पोरीनं शिवायचं 2 मिशनी घेतल्या, म्हणजे पहिली एक आणि दुसरी एक. मग बघा त्या जुनं पुराणं त्या मुलीनं शिवायचं आणि चांगले ब्लाऊज, नवीन ब्लाऊज आईनं शिवायची. पोरीची बी कमाई व्हायची, आईची बी कमाई व्हायची. बिचाऱ्यांनी शिकून तेवढं पोरीनं शिक्षण बी झालं आणि मिशन बी चालवायली बघा ना. आणि शिकून पोरगी 12वी करून कोर्स पण घेतला पोरीनं आणि स्वतःच्या जीवावर पुढचं शिक्षण करायला लागली. पुढचं शिक्षण असं केलं की योग्य की इंजिनियरचं शिक्षण केलं की जुनं पुराणं शिवून आईची 1 रुपया नाही घेता. आणि बघा ती मुलगी एवढी शिकली, तिला मागण्यावर मागणे यायला लागले तर तिला नवरा इंजिनियरच भेटला आणि फुकटमध्ये त्या मुलीला करून घेतलं. बघा आजकाल कला पण किती हो, आजकाल आपल्या अंगात कला पण बघा किती महत्वाची आहे. म्हणून हे बघा कशालाच लाजायचं नाही, जे हातात येईन ते काम करत राहायचं. कधीच हे जीवनामध्ये आपल्याला कमताई पडत नाही, कधीच नाही. बघा ना एवढ्या गरीब बाईची मुलगी आज एवढ्या मोठ्या घराण्यात गेली का तर आईशी मिशन चालवत होती. मिशन मुलीनं शिकली, कपडाला तर शिवायला लागली, शिवत इंजिनियरचा कोर्स घेतला. त्याला किती पैसा गेला असं इंजिनियर बनायला बघा ना. आणि इंजिनियर नवरा भेटला आणि स्वतः इंजिनियर मायबापाला घरदार घेऊन दिलं. बघा किती मुलगी ती गुणवान म्हणायला पाहिजे. अशी मुलगी सगळ्यांच्या पोटाला आली तर किती सगळ्यांचं भविष्य नाही का बदलणार. अहो कशा मुली असतात आजकाल बघताय ना तुम्ही. 10 मध्ये एखादी मुलगी अशी निघती मायबापाचं नाव कमवणारी. चला सगळ्यांना बाय बाय.